हा मंडळी हा शौर्यस्तंभ आहे. याच ठिकाणी शंभूराजांचे डोळे काढण्यात आले. त्यांनी शंभूराजांना दोन्ही हात असे इराणी खोड्यामध्ये अडकवलेले आहेत. साखळदंडामध्ये बंद आहे. माझे राजे साखळदंडामध्ये बंद आहेत. आणि जो जल्लाद आहे डोळे काढणारा, तो जल्लाद जवळ आलेला आहे. शंभूराजांना म्हणतो, राजा जी आप कम से कम अपनी आंखें तो बंद करो. त्यावेळेला संभाजी राजांनी उत्तर दिलं, अरे हा महाराष्ट्र आहे ना, हा महाराष्ट्र मला उघड्या डोळ्यांनी बघू द्या. मग लाल भडक असलेल्या दोन सळया उघड्या डोळ्यामध्ये, संभाजी राजांच्या उघड्या डोळ्यामध्ये घालण्यात आल्या. अजिबात संभाजी राजांनी हा ऊचू काहीही केलेलं नाही. जगदंब जगदंब नामस्मरण त्यांनी केलेलं आहे. असा हा शौर्यस्तंभ आहे. इथं यावं, आपल्याला इतिहास हस्तांतरित करत असताना आपल्या मुलाबाळाला इथे आणावं आणि नतमस्तक व्हायला शिकावं. माझ्या राजाने जे प्राणाचं बलिदान दिलेलं आहे त्याला जगाच्या इतिहासामध्ये अजिबात ही तोड नाही. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. माझ्या राजांचे डोळे काढलेले आहेत. माझे राजे अंध झाले. त्यानंतर क्रूरकर्मा औरंगजेबाने दुसरी शिक्षा सुनावलेली आहे, इनकी जबान काट डालो. आता ह्या दुसऱ्या शिक्षेचा ह्याच धर्मवीर गडावरती शौर्यस्तंभाच्याच आजूबाजूला ह्या शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली. संभाजी राजे त्यांची शरीरयष्टी एवढी मजबूत होती की 2 आणि 3 मुघलांच्या सैन्याला ती जुमानू शकत नव्हते. त्यावेळी 8 ते 10 मुघल सैनिक राजांच्या जवळ आले. अंध झाले होते. त्यांनी माझ्या राजांना खाली पाडले. कोणी पाय धरले, कोणी हात धरले, कोणी कपाळावरती दाब दिला. त्यामुळे शंभूराजाचं तोंड उघडलं आणि त्यांच्या जिभेमध्ये लोखंडी आकडा अडकविण्यात आला आणि ती पूर्णतया जीभ आतून खेचून बाहेर काढण्यात आली. इथून पुढे दिनांक 3 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना तुळापूरला हलविण्यात आले, कारण तुळापूरला औरंगजेबाची छावणी पडली. इथून पुढचा जो भाग आहे तो वडू आणि तुळापूरला सांगण्यात येईल. छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.